हॅलो. थँक्यू मयूर आणि थँक्यू बाळू दादा. श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवली यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाजसेवक आदरणीय श्री मुकेश रामदास पाटील साहेब, नगरसेविका सौभाग्यवती संगीता मुकेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामन्याला होते सुरुवात. गावदेव उंबर्डे आणि त्यांच्या विरोधात जनवाद मोठी देसाई मध्ये उंबर्डेचा कॅप्टन टॉस जिंकला. फिल्डिंग ते करत आहेत आणि आघाडीची जोडी हनुमान मोठी देसाईची तुम्ही बघताय. आघाडीला मयूर देवकर आणि मयूरच्या सोबतीला आहे तो मनोज देवकर. विश ऑल द बेस्ट. पहिलं षटक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रोहित शेलार. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि चाललाय तो या प्लॉटचा बाहेर, मिड विकेटचा बाहेर. सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती षटकार. पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार. या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं मोठी देसाई संघ नाविन्यपूर्ण यश मिळवतोय. खूप चांगला संघ यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. रोहित कमबॅक कसं करेल आणि इथे कॅच ड्रॉप होते. बाहेरची कडा होती. उगमने चांगला प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय बाहेरची कडा आणि उजव्या बाजूला डायव्ह लगावत असताना त्या ठिकाणी बॉडीचा बॅलन्स गेला होता तो उगमचा. करण एक मिनिट. शरीदास म्हात्रे मोठे देसाई शाखा प्रमुख यांना विनंती करतो या व्यासपीठावर दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. करण काळ. रोहित पुन्हा एकदा ऑफ समचा बाहेर होता. खेचला. ऑन ड्राईव्ह करतात मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विकास कॅप्टन पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं त्या ठिकाणी. धाव घेण्याची संधी दिली नाही. चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर चान्स होती बाद करण्याची. उगमकडून चुकी झाली. कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर तो चेंडू होतो निर्धाव. पुन्हा एकदा जस्ट नंबर 57 RS. कडा होती पाठीमागे. हा चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करत होते कारण गॅप होती. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि डीप मध्ये तुम्ही बघू शकाल क्षेत्ररक्षक आहे तो वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि त्याच कारणाच्या ठिकाणी ऑन साईडला आडव्या बॅटे वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. पाठीमागे हा चेंडू निर्धाव. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव येतात. रोहित शेलारचं कमबॅक आपण बघतोय षटकारानंतर. आडव्या बॅटने खेचलाय. गॅप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावता त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने अडवलाय चेंडूला. गुड फिल्डिंग. चिराग पाहायला मिळाले. उचलून स्ट्रायकिंग एंडला फेक करतायत. 2 धावा ते रोखू शकत नव्हते आणि या 2 आकड्याने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते सध्या 8 वरती लकी 11 जनमान मोठी देसाई. लकी 11 या नावाने आज हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. मयूर आणि मनोज देवकर या आघाडीची जोडी. 8 आतापर्यंत. शेवटचा चेंडू रोहित. फुलर लेन ड्राईव्ह करतात मिड ऑनला. पुन्हा एकदा कॅप्टन. गुड फिल्डिंग. थोडासा निसटलाय चेंडू. नजरे आड गेला होता. खाली होता त्या ठिकाणी. फेकी करतायत ते आता स्ट्रायकिंग एंडला परंतु पोहोचलाय तो स्ट्रायकिंग एंडला मयूर. षटक पहिलं संपन्न. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अवघ्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. हे षटक राहिलं 8 धावसंख्येचं. दिवस तिसरा. पहिल्या सामन्यामध्ये आजदे वर्सेस दातिवलीमध्ये फाईट आपण बघितली. आजदे संघ विजय झाला. उत्तर शिवू आणि नवापाडामध्ये नवापाडा विजय झाला. साबे आणि चिकनगरमध्ये चिकनगर संघ विजय झालाय. चोळगाव आणि अडविलीमध्ये अडविली संघ विजय झाला. तर मोठी देसाई आणि उंबर्डे हा 5वा सामना आणि यानंतर नागाव आणि गोळवलीमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील. षटक पहिलं संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 8. षटकार पहिल्या चेंडूवरती आला आणि त्यानंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅक. हो ह्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला असतील तर लेफ्ट हँडर मनोज देवकर. समोर कडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हार्दिक जाधव. पहिला चेंडू आखूड टप्पाचा होता. हुक करण्याचा प्रयत्न स्वतःवरती नाराज आता आहेत नक्कीच आपण बघतोय.
राऊंड द विकेटने आले. ऑफस्टम्पचा भरपूर बाहेर निघाले होते. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघितला ऑफस्टम्पचा वरतून निघून गेला, परंतु आखूड टप्प्याचा होता. या ठिकाणी मुभा नक्कीच होती फलंदाजाला, परंतु मिस झाले ते फलंदाज ट्रॅकिंग एंडचे मनोज देवकर. निर्धाव चेंडू येतोय. या डावामध्ये आतापर्यंत आपण बघितलं 2 चेंडूवरती फक्त धावा 6 आणि 2, तर चेंडू आतापर्यंत 5 येत आहेत ते डॉट. मोठं फिरवली होती आणि चेंडूला देखील फिरवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चा फायदा उचललाय मनोजने. बॅटची कडा आतमधली कडा पाठीमागे बिहाइंड द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी सिरक्षण बघितलं. जसे नंबर 45 उगम शेला. यावेळेला वेगवान चेंडू होता आणि आपण बघितलं तो ऑफस्टम्पचा बाहेर फॉलो करण्यात आला. त्यावेळेला फलंदाज आला. चांगला चेंडू आपण बघितला तो गोलंदाज हार्दिकचा कमबॅक करतात. पहिला चेंडू होता तो निर्धाव, त्यानंतर आलेला षटकार, त्यानंतरचा चेंडू होता निर्धाव. नाव दी ग्राउंड. लॉंग ऑन थोडस वाईड ऑफ होतं आणि लॉंग ऑन मधून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ सीमारेषेचा बाहेर. 4. दोन चेंडूंमध्ये 8 उभारल्या त्या मयूरने, तर 2 चेंडूंमध्ये 10 मनोज. आखूड टप्प्याचा होता पूल करतायत. मिड विकेटला भेदून हा चेंडू पॉवर प्ले सुरू आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. स्क्वेअर लेग वरून मिसफिल्ड आणि त्यांना भेदून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये चुकी झाली. चिराग होते त्या ठिकाणी. हार्दिक ऑनसाइडला वळवला. यावेळेला पावा पॅक शॉट आहे. गॅप मधून मिड विकेटला क्लिअर करणारा लागोपाठचा तिसरा चौकार. पॉवर प्ले संपन्न होते या ठिकाणी आणि धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या नाबाद 26. बाजारी लोकांच्या नजरा भरतील ग तुझ्यावरी. कल्ला ग पारू थँक्यू डीजे. षटक 2 संपन्न होतात. पहिल्या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर आल्या होत्या त्या 8 धावा आणि या षटकामध्ये येत आहेत त्या एकंदरीत 18 धावा. हार्दिकचे षटक महागडे राहिलं, ज्यामध्ये 3 लागोपाठचे चौकार आले शेवटच्या 3 चेंडूंवरती, तर पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त एक षटकार आपण बघितला होता. धावफलक 26 वरती पुन्हा एकदा रोहित शेलार येतोय. या संघाची गोलंदाजी मधली स्ट्रेंथ, स्ट्रायकर गोलंदाज, ज्याने पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्याच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर जो षटकार आला होता, परंतु त्याने कमबॅक केला. वगैरे 8 धावसंख्येचं षटक हाताळलं पहिलं, तो कंटिन्यू करतोय. तिसरं षटक पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून समोर मयूर देवकर. आडवा बॅटने हॅममेट केला. ओठ बॉलर रेट सरळ चेंडू. असं वाटलं साईड स्क्रीनच्या दिशेने जाईल का, त्या अगोदर उभा होता कॅप्टन विकास. गुड फिल्डिंग. एका हाताने चेंडूला त्या ठिकाणी त्यांनी अडवलं, आतमध्ये ढकललं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो आडवा बॅटने फोर्सने हॅममेट करण्यात आलं होतं चेंडूला आणि समोर साईड स्क्रीनच्या त्या ठिकाणी आले होते ते विकास. एका हाताने चेंडूला त्याने आतमध्ये ढकललंय. धावा मिळतात. फक्त 1 रन मिळाली या चेंडूवरती. सिंगल धावफलक आपण बघतोय 26 वरती बघू शकाल. साईड स्क्रीनच्या समोर एकाच हाताने त्या ठिकाणी विकासने या चेंडूला आतमध्ये ढकललंय. गुड फिल्डिंग. 27 वरती धावफलक आहे. 27 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. स्ट्रायकिंगला आता लेफ्ट हँडर येत आहेत, त्यांनी 6 मध्ये आतापर्यंत 18चं योगदान दिलंय. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत ते
मनोज देवकर. थांबल्या ऑनसाइड वळवल्या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल या ठिकाणी मिळते. क्षेत्ररक्षक उचलून लगेचच फेक करतात त्या ठिकाणी. डीप मध्ये आपण बघितलं मनोज यांना चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना आता 28 वरती सुस्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात करून देतात त्या ठिकाणी. अगोदरच्या सामन्यामध्ये 49 पार्टनरशिप आपण बघितली ती चोळेगावचा विक्रांत आणि राहुल मध्ये, परंतु सामना त्यांना गमवावा लागला. शेवटला कुठेतरी चुका झाल्या आणि तिथे मात्र अपयश त्यांच्या पदरात पडलं. धावसंख्येला चेस डाऊन करू शकले नाही ते. आखू टपाचा चेंडू लेग स्टंपला भिरकावलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बिफोर 34 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. अटॅक आता दोन्ही बाजूने पाहायला मिळतो. या अगोदर मनोजला आपण बघितलं आणि यावेळेला मयूर लॉफ्ट केला मिस टायमिंग. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले. भूषणने सुंदर जल टिपला. वेल जस्ट कॅच. 34 वरती पहिला धक्का. लकी 11 जनवान मोठे देसाईला. धुरंधर नेता हरपला करुणी कार्य भलं. जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील. 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 थँक्यू डिसे. 34 वरती पहिली विकेट पाहायला मिळाली. 7 मध्ये 15 धावसंख्येचं योगदान बहारदार असं योगदान आघाडीला येत असताना दिलं. या डावाची सुरुवातच त्याने षटकाराने केली होती. तो मयूर देवकर माघारी परतलाय. मनोज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत ते जितेश पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. RS ला पहिलं यश. गती कमी होती. बॅटच्या टो एंडला लागला. स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये हा चेंडू चाललाय. सिंगल कंप्लीट होते. भूषण त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत आहेत. ओव्हर थ्रो झालाय परंतु त्या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं तर बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहेत. धावा 2 मिनिट आहेत. चेंडू जसा निसटला क्षेत्ररक्षकडून सेकंडचा कॉल लगेच आला तो मनोज कडून जितेशला. धावफलक 2 ने पुढे 36 वरती. षटकातील असेल या शेवटचा चेंडू. तिसऱ्या ड्रिंक्स ब्रेकर आपण तयार राहा. ड्रिंक्स ट्रॉली लगेचच एका चेंडू नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. रोहित शेलार शेवटचा चेंडू या षटकामधला तिसऱ्या. स्ट्रायकिंग एंडला मनोज. धावा आतापर्यंत 36. शफल झालाय. बॅटला लागला त्यानंतर पायावरती हा चेंडू सिली मिडॉनला. फॉलो मधून गोलंदाज हा ना अखेर नकार पाहायला मिळाला. अगोदर दोघांनी रस दाखवला होता धाव घेण्यामध्ये परंतु शेवटला नकार पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला शेवटचा. या षटकामध्ये आपण बघितलं तर रोहित शेलारने धावा खर्च केल्या त्या 10 धावा. एक विकेट या षटकामध्ये महत्वपूर्ण मिळवली ती मयूर देवकरची ज्याने 15चं योगदान दिलं. दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावा धावफलकावरती एकंदरीत 1 गडी बाद. लकी 11 जनमान मोठी देसाईची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 36. हे मला स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. बाउंड्री लाईन ज्यावरती स्वर्गीय कार्यसम्राट नगरसेवक रामदासजी पुंडलिक पाटील श्रद्धांजली चषक त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. श्रद्धांजली चषक 2022. ड्रिंक्स ब्रेक होत्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचे दोन्ही संघ टॉस साठी कॅप्टनने रिपोर्ट करा. नागाव आणि गोळवली. लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण रिपोर्ट करायचं टॉस साठी. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल फ्लेक्स आणि ज्या फ्लेक्सला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला षटकाराच्या स्वरूपात तो फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतो कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पाटील साहेबांचा. आणि जर या फ्लेक्सला डायरेक्ट चेंडू लागला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री मुकेशजी पाटील साहेब यांच्याकडून. या पर्वामध्ये एकही फलंदाजाने आतापर्यंत हिट केलेलं नाहीये या फ्लेक्सला या कटआउटला. कोणता भाग्यवान फलंदाज ठरेल ज्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. 36 वरती धावफलक. तिसराच दिवस आहे. 6 दिवसीय ही स्पर्धा. 48 ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतात.
आमचा कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं, एक करंडक तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेचे रेड अँड गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असलेले करंडक तुम्हाला पाहायला मिळतात. ही चषक प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आहे, द्वितीय 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50. मालिकावीरसाठी तुम्ही बघू शकाल स्क्रीनवरती सध्या ही SF100 युरोची ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते. त्या बाजूला बायसिकल्स आहेत, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी. आणि चमचमत्या ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळतात उजव्या बाजूला. बॅक टू द क्रिकेट. 14 षटक आणि या षटकामध्ये गोलंदाज संदीप भोईर, जर्सी नंबर 1, पहिला चेंडू घेऊन. समोर जितेश पाटील या संघाचा स्लॉगर, त्याला तिसऱ्या क्रमांकावरतीच 5 रन करण्यात आला, कारण पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मोठी होती. 34ची पार्टनरशिप आपण बघितली होती. आखोटप्पाचा पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसला तो जितेश पाटीलचा. पहिला चेंडू निर्धाव, गोलंदाज संदीप भोईरचा. क्षेत्ररक्षणाचं झालं थोडस सरकवण्यात आलं. संदीप आखोटप्पाचा चेंडू होता, बॅटच्या टोएंडला लागला, डीप मध्ये झाला, मिड विकेटला. फक्त सिंगल मिळेल, कारण डीप मध्ये वेगाने चेंडू गेला होता बॅटच्या टोएंडला लागत असताना. सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते 37 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. आणि स्ट्राईक विकेटला आता येत आहेत ते मनोज देवकर. 9 मध्ये 21 आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. ऑन साइडला सध्या आपण बघतोय 3 आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सोबत, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन मध्ये तयार होतात. गोलंदाज संदीप भोईर, राईट अमोद विकेटने मनोज साठी. लोवा फुल टॉस आणि वेस्ट हा एम्पायरचा नो बॉलचा इशारा. स्क्वेअर लेगला थोडासा फंबल, कॅच ड्रॉप झाले हार्दिक कडून. बॅकिंग चांगलं पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती मिळती आहे ती धावून 1 रन, अर्थातच नो बॉल. सो 2 धावा एक्स्ट्राच्या ठिकाणी मिळत आहेत. धावफलक आपण बघतोय 2 ने पुढे जात असताना सध्या पोहोचलंय ते 39 वरती धावफलक पोहोचलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय चेंडू कमरेच्या वरती ऑफ स्टंपचा बाहेर ऑन साइडला त्या ठिकाणी हुक करण्यात आला. दोन धावा एकंदरीत मिळतात एक्स्ट्राच्या. धावफलक 37 वरती, 39 वरती माफ करा. सो फ्री हिट ऑन आणि मुभा असेल फलंदाज जितेश पाटील साठी. ओव्हर पिच ऑन दी अप, मिड विकेटला क्लिअर करतोय, फ्री हिट आणि त्याच्यावरती हा हिट, षटकार. फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले हो लाखाचा, आयोजन मुकेश पाटील दादाचा, गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा, हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा, हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश पाटील दादाचा, मुकेश पाटील दादाने थँक्यू. 45 वरती धावफलक आता जाऊन पोहोचलं. फ्री हिटला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. पार्ले स्ट्रोक आहे स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक समोर त्या ठिकाणी गवसले गेले, सापडले जेलबाद. 45 वरती 2 बॅटिंग करत असताना लकी 11 जोनबाद मोठी देसाईला दुसरा धक्का. हे सुंदर असं संगीत आपण ऐकलं. शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. 45 वरती दुसरा धक्का बसला, आकाश आलाय आणि नावाप्रमाणे पहिला फटका. आकाशातून चेंडू सीमा पार, 6 षटकार. आयोजन मुकेश पाटील दादाचा, गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा, हे रायगड ठाण्यात
गाजतोय नाव आपल्या मुकेश शेठ पाटील दादाचा. ए रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुकेश शेठ पाटील दादाचा. हाफ ट्रॅकरला पूल करण्यात आलं. आकाश मात्र आलेत आणि आकाशामधून पहिला चेंडू त्यांनी पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 50-51 धावा. सांघिक अर्धशतक लकी 11 जॉनवाद मोठी देसाईचं. शेवटचा चेंडू जुनी शिल्लक 15. आतापर्यंत हे षटक राहिलंय. शेवटच्या चेंडूवरती किती येतील. गती कमी होती. आडव्या बॅटने केसण्याचा प्रयत्न फसतोय. चांगला चेंडू गोलंदाज संदीपने कमबॅक केलं शेवटच्या चेंडूवरती. षटक या ठिकाणी चौथं संपन्न होत आहे आणि धावसंख्या आपण बघताय धावफलकावरती सध्या ती म्हणजेच 15 धावा. 15 षटक 51 धावा धावफलकावरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद. पहिलं षटक जर आपण बघितलं ज्यामध्ये 8 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ग्राफ वरती गेला 18 वरती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा खाली आला 10 वरती. तर चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वरती जातोय. सो अल्टरनेट अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला मिळतात या डावामध्ये. धावफलक 51 वरती जाऊन पोहोचले. 2 गडी बाद. एका बाजूने आघाडीला आलेला फलंदाज 10 मध्ये 22 खेळी त्याची राहिलोय तो मनोज देवकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे लेफ्ट हँडर. आणि चौथ्या क्रमांकावरती आकाश मात्रे आलेला आहे ज्यांनी 2 चेंडूंचा सामना केलाय. तर त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. पुढचे दोन्ही संघ नागाव आणि गोळवली. कॅप्टनने टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचं एक षटक फक्त या ठिकाणी शिल्लक आहे. यानंतर जर तुम्ही उपस्थिती आपली दर्शवली नाही तर आपल्या संघाला पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. स्वर्गीय विजयदादा पाटील 11 गोळवली आणि गौदेवी 12-13 नागाव. कॅप्टनने लवकरात लवकर या. 51 वरती धावफलक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कॅप्टन सध्या तयार होत आहेत ते विकास. जर्सी नंबर 77 कॅप्टन येतात स्लॉगर मध्ये. या स्पर्धेचा उच्चांक जर आपण बघितला तर 99. कालच्या दिवसामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळाला होता तो सोनारपाडा. वापी सुद्धा ऑफसमचा बाहेर ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये लॉंगला चेंडू डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगोदर थांबले त्या ठिकाणी. चिराग होते त्या ठिकाणी. थोडासा चेंडू त्याच्या हातामधून निसटला आणि सेकंडचा प्रयत्न सफल झाला. तो दोन्ही फलंदाजांना धावफलक 53 वरती. चिराग यंगस्टर आहेत आणि आपण बघू शकाल डेब्यू करताय. 12th मॅनची ही माहिती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवताना 12th मॅन उंबरडेसे थांबला. ऑन साइडला उकरतात हवेमध्ये संधी असेल झेलची बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर डीप मधून आलेल्या क्षेत्ररक्षकाकडे प्रयत्न करणं गरजेचं होतं. कॉल त्यानं देणं गरजेचं होतं. त्यांना समोर ही कॅच होती. इनफिल्ड मधून ते बाहेरच्या बाजूने निघत होते आणि त्यांना मात्र कठीण होता हा झेल. धावा मिळतात 2 पुन्हा आणि धावफलक 55 वरती. 55 वरती धावफलक. 2 गडी बाद. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टार्गेट किती सेट करण्यात येईल. मिडॉन आतमध्ये आहे मनोज साठी. शफल झाले ऑन साइडला पिकअप शॉट स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. 6 षटकार. स्क्वेअर लेगचा बाहेर चेंडूला फेकून दिलं. 6 धावसंख्या करता 61. पुन्हा एकदा सफल झाले होते आणि यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडले. क्षेत्ररक्षक पोहोचताय. थोडंसं फंबल सेकंड अटेम्प्ट उचलून फेक करतात. स्ट्रायकिंग ॲक्युरेट गुड फिल्डिंग. संदीप आता पाहायला मिळाले. 1 रन फक्त इथे मिळते आणि धावफलक 62 वरती. 62 for 2. फर्ग्युसन 5th ओव्हर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विकासने 11 आतापर्यंत खर्च केलेला आहे. 33 वरती मनोज खेळत आहेत जे आघाडीला आलेले आहेत. 14 चेंडूंचा त्यांच्या खेळामध्ये समावेश. आघाडीला मयूरने देखील चांगले योगदान दिलं आणि जितेशने देखील 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना योगदान दिलं ते 7 धावसंख्येचं. चेंडू 2 शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला आहे तो विकास अगेन्स्ट आकाश मात्रे. उचललाय लॉंग ऑन मध्ये हा चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेले आहे त्या ठिकाणी. भूषणने जेल टिपलाय. आकाश मात्रे बाद.
ऑफिशियल कॉल करतोय तो नागाव आणि गोळवलीचा कॅप्टन. आपण लवकरात लवकर या आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकूयात आपण पुन्हा एकदा येतील तुमच्या समोर व्हॉइस ऑफ सागाव ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील सर. माऊली 11 गावदेवी 12-13 नागाव. माऊली 11 नागावचे कॅप्टन सचिन दादा या ठिकाणी येत आहेत. सो स्वर्गीय विजय दादा पाटील 11 गोळवलीचे कॅप्टनला मी विनंती करेन आपण लवकरात लवकर या टॉससाठी. थँक्यू. थँक्यू डीजे. तर मी मुकेश दादा विनंती आपण तर मुकेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दोन बलाढ्य संघ एका बाजूला स्वर्गीय विजयदादा 11 आपण इथं गोलवली तर त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करेल आपण तर माऊली 11 आपण तर नागाव. तर माऊली 11चे पुरस्कर्ते किरण गायकवाड यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आपण तर ज्या आज आपल्यातून निघून गेलेत रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. आज स्पर्धेचा आपण जर विचार केल्यानंतर तिसरा दिवस आज आपण 5 तारीख तर टॉस देखील केलं जाणार आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मुकेश दादांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाणार आहे. तर हे कॉल जिंकलाय आपण मित्र नागाव संघाने. सचिन काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण कराल तर आपण त्या गोलवली संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? गोलिवली संघाला 50 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 45 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करा. असे कोणते गोलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही गोलवली संघाला 45 ते 50 धावापर्यंत रोकाल? नयन मडवी असेल, राकेश पाटील असेल, संजय पाटील असेल, यांनी चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच आपण करू. नाही या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन गेल्या वर्षी पण आम्ही खेळलेलो, पण थोडीशी आमची चुकी झाली की आमचे ते 3च प्लेयर पोचलेले, त्यामुळे आम्ही चांगला गेम करू शकले नाही. आणि यावेळेला आम्ही नक्कीच इथनं चांगली गेम करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. तर बघा टॉस गमावला आपण येतोय गोलवली संघ. किशोर जर आपण टॉस जिंकल्याचं काय डिसिजन घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचं किती धावांचं लक्ष ठेवलं विपक्ष संघासमोर? 55 ते 60. 55 ते 60 असे कोणते फलंदाजी ज्यांनी चांगली बॅटिंग केली तर तुम्ही 55 ते 60 धावात उभा राहाल? दीपक आहे, प्रवीण आहे, अमित गायकर आहेत, अजून आहेत दीपक पाटील वगैरे आहेत चांगले बॅट्समन. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन चांगलं आहे कारण की मागच्या वर्षी आम्ही खेळलो होतो, दुसऱ्या फेरीत हरलो होतो आणि आमच्या दीपकने त्या काकांच्या बोर्डाला हिट करून 11,000चं पारितोषिक पण मिळवलं होतं आणि आनंद होतो इथे खेळायला. चांगली आउटफील्ड आहे, चांगलं ग्राउंड आहे. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मधनं न्यूज टॉस जिंकलाय आपण येतोय माऊली 11 नागाव संघाने आणि क्षेत्रसाठी आपण इथं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं यावेळेला स्वर्गीय विजयदादा 11 गोलवली संघाला. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला सज्ज होता आपण इथं देसाई संघाचा प्रथम गोलंदाज आपण पाहू शकता संदेश. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला पायचीचा अपील होतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये डीप 50 षटकाला 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आहे आणि 2 धावा चिताच्या वेगाने कंप्लीट होत आहेत. पाहू शकता यावेळेला 2 धावा. लक्ष जर विचार केला ना तर लक्ष तब्बल 69 धावांचं आहे. 5 षटकामध्ये आपण इथं 13.80 धावा करायच्या. सायकेला फलंदाज सोनूला आपण पाहू शकता. सोनू आणि विकास. फुलटॉस आहे मिड ऑन मिडच्या मधून चेंडूला काढतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार दणदणीत चौकार.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 6 धावा. एक चांगला स्टार्ट दिलाय संदेश. प्रथम उर्दीकडे मारतात. हा चेंडू ऑन साइडला पूल केला. पॉवर प्लेचा योग्य वापर करतो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. काय बॅटिंग करतोय सोनू यावेळेला. दमदार बॅटिंग करतोय. खरं लक्ष बघितलं ना तर यावेळेला 69 धावांचं आहे. धावसंख्या धावफलकात वाऱ्याच्या वेगाने वाटते. 10 धावा आपण पाहू शकता. नक्कीच संदेश SPL देखील खेळाय गोव्याला. पण इथे आपण बघितलं खेळपट्टी आता जर बघितली विचार केला तर आपण शेण आणि मातीमधील खेळपट्टी आता पूर्णपणे टणक झाली आहे. ती फलंदाजाला देखील अनुकूल ठरते. संदेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आमच्या स्ट्राईक एंडला फलंदाज सोनूला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. हा चेंडू एज क्षेत्ररक्षक आहे तिथे. चौकाराचं बघा किती चांगलं उत्तर देतो. अजय मडवी चूक करत नाही. फलंदाज बाद. दोन जाधव बंधूंची जोडी आपण पाहू शकता. विकास आणि भूषण ही जोडी 10 धावा धावफलकात लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण बघितले तर 4 चेंडू झालेत. अजूनही पहिलं षटक संभाळायच्या आपण तयारीवर आहे. 2 चेंडू बाकी आहेत. जयदेव अजून जर बघितलं ना विचार जर केला तर 69 धावा करायच्या. तिथून 5 षटकामध्ये 13.80च्या सरसने धावा करायच्या. 10 धावा तर धावफलकात लागल्यात. आज पंचांच्या भूमिकेत SP ला आपण पाहिलं एकच वेळा आपण बघितलं तर थर्डची मागणी केली होती. आणि निरंजन सावंत देखील आपण पाहू शकता. खूप चांगलं पंचगिरी पाहतात. चेंडू इनसाइडच्या माध्यमातून चेंडू जातो. याला मागे सरकतो. शॉर्ट पॉईंट लेगला आपण तर शॉर्ट थर्डमॅन पॉईंट लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. बॅकिंग येते. यावेळेला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन हे असे पोझिशन आहे. इथे जर चुका झाल्या ना तर पेक्षा संघाला त्याचा फायदा मिळतो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. एक गडी बाद 12ची धावसंख्या आपण पाहू शकता. संदेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मार्क होतो. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू हवेत होता यावेळेला. महेश आपण मनोजला थोडासा चकून चेंडू निघून जातो यावेळेला. पॉईंट सीमा रेषा बार. चौकार. जरा पंचापणे खूण करतायत. गीतेश जरा लवकर. सकाळपासून आपण बघितली तर भूपेन देखील मला सांगतो की भाऊ पाटील आपण एक अर्धा तास उशीर आहोत. पण जरा खेळाडूंना मी विनंती करेल की सातत्याने आपण बघा. आपण पाहू शकता आकाशात एक घार उडताना दिसे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं GTCच्या माध्यमातून. पुण्यवर्धन खरोखर खूप चांगलं काम करतात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. प्रेम देवकर येतो. एक अतिशय चांगला यंगस्टर आहे. पण आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय प्रेम. जितेश पाटील यष्टीरक्षाच्या पाठीमागे आपण पाहू शकता. त्यांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करतोय. इथून पाहिजे तर कशा प्रकारे प्रेम गोलंदाजी करतोय. P2 मध्ये आला 3 क्षेत्रक्षण सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंगरला डीप मध्ये ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्रक्षण गलीप. मनोज देवकरला आपण पॉईंटला पाहू शकता. एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. थोडासा गोलंदाज प्रेम देवकर थोडासा सराव करतो यावेळेला. प्रेम देवकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मयूरला मिड ऑफला आपण पाहू शकता. स्ट्रायकेनला विकास. इथून झकास चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू यावेळेला खूप उंच गेला चेंडू. मनोज आहे पॉइंटला. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. विकास बॅक टू पवेलियन. प्रेम देवकरला मिळणारी पहिली सफलता.
टिकून आहे ना, आपण मराठी म्हणून जन्माला आलो ना, याचं खऱ्या अर्थाने श्रेय आपण मित्र छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहिलं ते म्हणजे आपण इथं सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. पुण्याचा प्रेम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. भूषण स्विच हिट केला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो यावेळेला आपण भेटतो थर्डमॅन सीमारेषा पार चौकार. यंगस्टर आहे, काय बॅटिंग केली ती आपण तर चांगली बॅटिंग केली होती आपण खार्डीच्या मैदानावर. हा चेंडू खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डिपंद क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचलतो, फेकी करतोय. चांगली फेकी आली यावेळेला. तिसऱ्या फंचाची मागणी घेतली बघा यावेळेला. नॉट आउट आहे. खूप चांगला डिसिजन आला पाहिजे या सरांच्या माध्यमातून. कारण टेक्नॉलॉजी आहे तर तुमच्याकडे त्याचा वापर देखील केला पाहिजे. जयदेवानी तो टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. जबरदस्त कॅमेरा वर्क. खूप चांगला रिप्लाय आपण पाहू शकता यावेळेला. प्रेम गोलंदाजी मार्क शकला हार्दिक. हा चेंडू हुक करायचा तर यावेळेला फटका फासलाय. पायचा प्रेम आलाय. स्वतः झेल घेतो का पायचा आणि कॉटन बॉल खूप चांगला घेतलाय हार्दिक. बॅक टू पॅव्हिलियन. गेल्या वर्षीचं बघितलं तर राहुल पाटील चषकामधनं आपण तर बाईक घरी घेऊन गेलो तर आता तशाच प्रकारे इथे बॅटिंग करावी लागेल. पण समोरील संघ देखील ना आपण बघितलं तर जयदेव खूप चांगला संघ आहे. 9 वेळा हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय आतापर्यंत. या सीझनचा जर विचार केला तर जितेश पाटील आणि कंपनी, मनोज देवकर असतील, आपण मयूर देवकर असतील, देवकर कंपनी देखील भरपूर या संघामध्ये आहे. प्रेम देवकर पण त्या गोलंदाजी मार्क टाकला. भूषणला आपण पाहू शकता. भूषण जाधव पाहायचं कशावर बॅटिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. चेंडू जातोय आपण तडमॅनला. शॉर्ट तडमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 22 धावा आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी करतो यावेळेला प्रेम. आतापर्यंत 5 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण त्यांनी विकेट मिळवल्या. प्रेम पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. उगम शेलारला आपण पाहू शकता. पाहिजे उगम कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळेल प्रेमच्या माध्यमातून. 6 धावा देऊन 1 गडी आपण 2 गडी बाद केलेत. चांगली वापसी केली आपण यावेळेला. पहिल्या षटकात देखील आपण धावा आल्या होत्या चांगल्या. पुढे प्रेम देवकर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. उगम शेलार पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तिकडे मार करतोय. हा चेंडू ऑन साईडला ऑफ केला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. त्याला बीट करून चेंडू यावेळेला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. स्वतःला स्ट्रेच केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रत्येक काय क्षेत्ररक्षण दाखवतो, काय कमिटमेंट दाखवतोय. जे आपल्या संघासाठी नक्कीच मित्र म्हणेल 2 धावा वाचवल्यात. अशा प्रकारचं कमिटमेंट पाहिजे. जबरदस्त. त्यामुळे तुमची गोलंदाजी देखील चांगली होईल. गोलंदाजाला देखील आपण उत्साह येतो आणि तो पुढचा चेंडू खूप चांगल्या प्रकारे फेकतो. जबरदस्त जबरदस्त खेळ बघायला मिळतो मैदानावर. धावसंख्या 10 फलकाती आपण 24 धावा गडी बाद झाले. तब्बल विचार जर केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. तर 69चं लक्ष असताना धावफलकाती धावा लागल्या 24
अजूनही आपण इथे 18 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. 15चा रन रेट आहे. मॅच संपली नाहीये. तर दोन फलंदाज आहेत ना मैदानावर, खूप आक्रमक फलंदाज आहेत, खास करून भूषण आणि उगम शेलार. हे जर फलंदाज आपण त्या लयमध्ये आले तर इथून मात्र चांगली मॅच बघायला मिळेल. संदेश येतो दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा. यंगस्टर आहेत भरपूर या संघामध्ये देखील. प्रेमने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. प्रेम देवकर. पॉवर प्ले संपला. आता ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण त्याला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग म्हणजे थोडंसं डीपमध्ये लावलाय. शॉर्ट लेग रिझनमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण, ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट दरम्यान बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्रक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये संदेश गोलंदाजी मार्कवर. सायकला भूषण चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला क्षेत्रक्षण घेतोय. तर खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं यावेळेला. अप्रतिम क्षेत्रक्षण. आकाशचं खूप चांगलं क्षेत्रक्षण आहे. कॅप्टन आहे. खूप चांगलं ओपिनियन देखील दिलं. तर धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकतो यावेळेला. जयदेव मला माहिती आहे तब्बल 25 धावा धावफलकाती लागल्यात. 3 गड्याच्या मोबदल्यात समीकरण बदलतात. येणारे 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. संदेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला उगम शेलारने बऱ्याच इनिंग खेळले असेल. त्यातील एक इनिंग त्याला ताठवावी लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार. संदेश ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला सरळ निघून जातोय. शॉर्ट पिच होता चेंडू. लवकर शॉर्ट सिलेक्शन करतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. येणारे 16 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते पुढे देसाई संघाच्या माध्यमातून. लकी 11 आपण होतोय मोठी देसाई संघ. खूप चांगला परफॉर्मन्स देतो मैदानावर संदेश. चेंडू यावेळेला स्टँड अँड डिले चेंडूला फेकून देतो. यावेळेला चेंडू जातो. यावेळेला आपण वाईडिश लॉंग ऑन सी मारेशा पार. एसपीचे दोन्ही हात आकाशात समान. षटकार. मध्ये आलाय. प्रेमचं एक षटक झालंय म्हणजे येणारे 2 गोलंदाज नवीन असणार आहेत. संदेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कवर टाकला. उगम शेलार. चेंडू बॅटरमॅन बंद काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला लॉंग ऑनला. मनोज देवकर आला. यावेळेला थोडासा फॉर्मली झालाय. 2 धावा इथं कंप्लीट होतात का पाहायचंय. थोडासा उशीर करतोय यावेळेला आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 33 धावा धावफलकाती लागल्यात. पुढे गोलंदाजी मार्कवर संदेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होते. 33 धावा धावफलकाती लागल्यात. 14 चेंडू 36 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही अजून जयदेव. खरं का अजूनही जर विचार केला ना 50-50 मॅच आहे. मॅच पूर्णपणे आपण बोलले तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये बंद आहे. संदेश पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. उगम शेलारला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला जबरदस्त गोलंदाजी. गुडलास पण टेकअप झाला. यावेळेला कट करायचा होता चेंडूला. थर्डमॅन रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संदेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. वापसी बघा किती चांगली. गुडलास पण टेकअप झाला. ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे आपण या फटक्याला खेळायचं तर मॉनिटरवर आपण पाहू शकता. पुढे संदेश गोलंदाजी मार्कवर. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. संदेश राईट ओव्हर तिकडे मार्क होते. चेंडू यावेळेला टेकअप झालाय. पंचांकडे पाहिलं जातं. यावेळेला पंच मात्र कोणत्या प्रकारची खूण करत नाही. कारण पंच सांगतात नाका जवळनं चेंडू गेलाय. जणू काय परफ्यूम डिलिव्हरी फेकली होती. षटक संपतं. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 33 आणि येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. चला पाण्याची मागणी केली डीजे.
कल देखील आपण पाहू शकता. जयसिंग पाटील बघा आमच्या समालोचन कक्षातून आनंद घेत आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, त्यांना देखील प्रश्नचिन्ह पडला असं, पण मात्र क्रिकेटचा आनंद घेतात. दादा स्वागत आहे आपलं देखील या समालोचन कक्षामध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं तर नातवाच्या नावाने त्यांनी देखील आम्हाला ही बाईक दिले, त्याबद्दल मनाच्या हृदयांतरातून त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन चलतोय. तर येणारे 12 चेंडू, 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होतो समर्थ पाटील. आता 2 फ्रेश गोलंदाज असणार आहेत. इथून पाहिजे भूषण जाधव कशा प्रकारे बॅटिंग करतोय. समर्थ आलाय गोलंदाजी मार्कवर. समर्थ पाटील येणारे आपण होतं 12 चेंडू, 36 धावांची गरज आहे. जे 2 डॉट चेंडू गेले ना जयदेव, ते खूप महागात पडणार आहेत. यष्टीरक्षक जितेश पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ सीमारेषा पार आहे, तैनात आहे. समर्थ फुल टॉस या ड्राईव्ह केला, यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे, अप्रतिम झेल घेतलाय. काय झेल घेतलाय बघा, मयूर जबरदस्त झेल घेतोय. जयदेव मी बऱ्याचशा खेळाडूंना असं पाहिलंय की चेंडू झेल पकडल्यानंतर ना काही खेळाडूंना फेकतात देखील चेंडू, पण तसं करू नका मित्र म्हणेल, कारण तुम्ही चांगले खेळाडू आहात. सन्मान करा चेंडूचा नेहमी. आणि फलंदाज बाद होता, बिग विकेट, भूषण बॅक टू पहिले, फटका चांगला होता आणि एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडला होतोय मयूरच्या माध्यमातून. समर्थला महत्त्वपूर्ण विकेट मिळते. नवीन फलंदाज येतो यावेळेला, चिराग येतोय, यंगस्टर आहे, वाटतं आज त्याचा पहिला सामना आहे. इथून हिरो बनण्याचं काम करतो का पाहायचंय. समर्थने विकेट मिळवलं. समर्थ पाटील समर्थ पुणे गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंडकडून राईट आर्म ओर तिकडे मार्कवर टाकला. चिरागला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रत्येक खूप चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. या संघांना खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कॅचेस देखील खूप चांगल्या प्रकारे जे देऊ. त्यामुळे थोडंसं आपण बघताना सामनात आपण बोलले त्यांच्या बाजूने झुकत चाललाय. आता थोडंसं जड होत चाललाय सामना, इथून जिंकणं थोडंसं अवघड होतं, पण अजूनही खेळ संपला नाहीये. तर उगम शेलार एक असा फलंदाज आहे ना, हा फलंदाज आक्रमण करायला लागला ना तर मात्र लवकर सामना देखील संपेल, इतकी ताकद आणि गुणवत्ता याच्याकडे आहे. समर्थक पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. हा चेंडू सरळ बॅटने खेळतोय, यावेळेला सरळ चेंडूला फेकून देतो साईड स्क्रीन समोर. 1 बान, दणदणीत चौकार. गेलाय, कारण मी मगाशीच म्हणालो उगमकडे ताकद आहे, उगमला आता ताकद दाखवावी लागणार मैदानावर. समर्थ पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. 9 चेंडू 31 धावा, मॅच संपली नाही अजूनही. हा चेंडू ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडूला फेकून देतोय मिड विकेट, सीमा रेषे पार, मच निडेड षटकार. कुठे मी मगाशी म्हणालो की उगम शेलार हा एक फलंदाज असा आहे ना की हा जर बॅटिंग करायला लागला ना तर जबरदस्त बॅटिंग करतो. बघा उगम कधी चेंडू हरवला फुटला नवीनच असणार आहे. आम्ही सातत्याने सूचना करतोय. आता सामना बघा कुल आजार, आता थोडंसं आपण इथे 50-50 सामना बघायला मिळतो. 8 चेंडू आणि आपण इथं 25 धावांची गरज आहे. मगाची चूक केली ना, त्या मगाचे 2 चेंडू ते काय केलं ते महत्वाचं नाही, आता काय करायचंय इथून मात्र बघायचं नाही. कारण मगाशी काय केलं ते महत्वाचं नाही, आता करायचंय. समर्थ पुणे गोलंदाजी मार्कवर उर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू चेंजचा पेस बघायला, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू लॉंग ऑफला जातोय, थोडासा पामली झाला, दुसरी धाव होते का पाहायचंय. चित्याच्या वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाणार नाहीये. फलंदाज बाद होतो, यावेळेला बॅड ग्राउंडिंग झाली नाहीये, कदाचित तेच पाहिलं आपण. आमचे पंच आपण पाहिले तर यावेळेला निरंजन सावंत सरांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली, मगाशी तर बोट वरती केलं. चालेल, तिसऱ्या पंचांची मागणी फिरोज सर घ्या. मला वाटतं खेळाडू फलंदाजाने घेतलाय का रिव्ह्यू बघायचं, फयाज सर घ्या. फिरोज सर जरा आपण लवकर या फयाज सर. तर
फलंदाज नोट आउट आहे. येस, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला धावसंख्या धावफलकात येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 46 धावा धावफलकात आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू आता बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा फंबलिंग होतोय पण उगम मात्र स्ट्राईक घेत नाही. आपण तर स्ट्राईक सोडत नाहीये कारण त्याला माहिती आहे नेक्स्ट चेंडूवरती मला स्ट्राईक असणार आहे. येणारे 6 चेंडू आणि आपण आता 22 धावांची गरज आहे. मग अशी रिप्ले दाखवू शकता आपण. चला लवकर लवकर जरा काही हरकत नाहीये. आणि 22 धावांची गरज आहे. विकेटचा विचार केला ना तर विकेट देखील आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना मोठे देसाई संघाचे 3 गडी बाद झाले ते तर आपण इथं उंबारडे संघाचे गडी बाद झाले तब्बल आपण जर विचार केला तर 4 गडी बाद झाले म्हणजे 22 कराव्यात लागणार. पाण्याची मागणी केली बघा जरा एसपीनी. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला. तर नागाव आणि गोळवली संघ दोन्ही संघ आमच्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं. आमच्या व्यासपीठाच्या समोरूनच आपल्याला मैदानामध्ये एंट्री करायची. दोन्ही संघांना विनंती आहे. चला नागाव आणि गोलवली संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोरच तुम्हाला मैदानात प्रवेश करायचा. राकेश आपल्या संघाला घेऊन आपण जा. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला प्रतीक पाटील. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं पण आता इथून चांगले चेंडू फेकावे लागणार आहे. मोजून मापून गोलंदाजी करा चेंडू फेकावे लागणार आहे त्याला. कारण स्ट्रायकेनला फलंदाज आपण बघितलं ना यावेळेला उगम शेलार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चेसिंगचा निर्णय नाही आपण कंपल्सरी नियम नाही पण आता कंपल्सरी करावे लागणार कारण विकेट गेल्या जास्त. हे आम्ही सातत्याने समीकरण सांगतो. खरं प्रथम बॅटिंग करताना मोठी देशाच्या संघाचे 3 गडी बाद झाले ते तर आता 4 गडी बाद झालेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेग थोडासा क्लोज आहे. शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण प्रतीक. हा चेंडू एज घेऊन मागे सरकतो यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि उगमच्या आपण माध्यमातून पहिला चेंडू डॉट जातो. आता येणारे 5 चेंडू आणि धावा हव्यात 22. षटकाराच्या भाषेत म्हणत झालं 3 षटकार 1 चौकार तर ते मारावे लागणार आहेत. बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या शाहींकडून राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतोय. थोडासा दबाव महसूस होतोय कारण क्लोज इन काउंटर चालू आहे. मनोज देवकर आमच्या मुख्य आपण इथं समोरच्या कक्षा समोर फिडिंग करतायत. त्यांना देखील माहिती आहे मॅच संपली नाही अजून. गमशेला स्ट्राईकला आहे. हा चेंडू पुन्हा दाडव्या बॅटने खेळायचा होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र आपण समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू आणि आपण 22 धावांची गरज आहे. 3 षटकार 1 चौकार. ज्या उगमने अशा पल्लवित केलं त्याच उगमकडनं चेंडू आता डॉट होत आहेत. कारण आधीच्या षटकामध्ये जर विचार केला ना आधीच्या आपण षटकामध्ये 3ऱ्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आता 2 चेंडू डॉट म्हणजे एकूण 4 चेंडू डॉट गेलेत उगमच्या बॅटमध्ये. आपण आता उगम सारख्या फलंदाजाकडून आता येणारे चेंडू 4 आणि 22 धावांची गरज आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला ऑन साइडला खूप उंच गेला. चेंडू जात मिड विकेट सी वारेशा बार षटकार. आता आधी काय केलं ना ते महत्वाचं नाही. आता करायचंय मारो या मरो. मारा किंवा मारा ही परिस्थिती आता उगमकडे. जबरदस्त मॅच बघायला मिळते. मॅच कोणी जिंको कोणी हारो मात्र क्रिकेटचा विजय होणार. प्रतीक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता उगम शेलार ज्याने आतापर्यंत अशा पल्लवीत ठेवल्या आहेत. हा चेंडू यावेळेला हुक करायचा होता. लिडी घेत घेऊन चेंडू आपण हवेत यावेळेला जेल ड्रॉप होतो यावेळेला. फलंदाज बाद. यंगस्टर आहे ना त्यामुळे आपण चुकीचा आपण बघायला निर्णय मिळतोय. तो धावला आणि त्यामुळे आपण फलंदाज बाद होतोय. उगमला स्ट्राईक मिळणार नाहीये.
आता 2 चेंडू 15. आता कठीण आव्हान आहे. मॅच होती कुठे, आली कुठे. एक क्रिकेट खेळ आहे. गोलंदाज प्रतीकचं ना मी कौतुक करेल, चांगली गोलंदाजी केली, षटकार आलाय, पण त्यानंतर देखील आपण म्हणतो जबरदस्त जबरदस्त. जितेशचं कौतुक करेल, खूप चांगलं कलेक्टिंग दाखवलं. असं वाटलं की ऍक्शन केली की मी थ्रो करतोय, पण केलं नाहीये. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आपण त्या कार्पेटच्या मध्ये जातोय लॉंग ऑनला, आणि अशा तऱ्हेने मोठे देसाई संघ विजय आपण म्हणजे तर एक चेंडू बाकी आता फक्त, आणि आता धावा हव्यात 14. एक चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. साकेला उगम, हा चेंडू उंच गेला, यावेळेला खूप उंच गेलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. क्षेत्ररक्षक घेतोय, संघ नाही घेतोय, यावेळेला चूक करत नाही फलंदाज बाद, आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय मोठी देसाई संघ. विजय संघाचे अभिनंदन, या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आपण येतोय उंबारडे संघाला. या सामन्याचा मार्द मॅच 15 चेंडू 39 धावांची खेळी करणारा मनोज देवकट होतोय या सामन्याचा मार्द मॅच. चला मनोज